मालक आहेत त्यांच्याकडून 3 षटकारांकरता 1000 रुपयाचं पारितोषिक। ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल हवेमध्ये बराच वेळ होता। थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय, तो थांबत नाही। 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळते 4 धावा, चौकार, वेलकम बाउंड्री। थँक्यू डीजे मास्टर, जरा कुठेतरी बिझी आहेत त्यामुळेच त्यांचं लक्ष नाही तिथे। चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली यावेळेला 6 धावा। स्कोर इज 6 नाउ। 2 बॉलची समाप्ती, धावसंख्या आहे ती 6 धावा। चेंडूला सरळ बॅटचा वापर करत कळून काढलं जातोय। 1 धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि 2 धावा ते पूर्ण करतायत। 2 धावांच्या मदतीनं धावकाची धावसंख्या झाली आहे ती 8 धावा। स्कोर इज 8 नाउ। धावसंख्या आहे ती 8। 3 बॉलची समाप्ती। रोशन पाटील आणि विशाल पाटील साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक आहेत टिवरी, यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। मिडल स्टंपवरचा चेंडू होता, मात्र चांगला फ्लिक केलं जातंय स्कोर क्षेत्रामध्ये। या चेंडूला 1 धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत। थ्रू येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण। चुकीला माफी नाही, कारण एक फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल उडाला होता, बंटीने तो झेल ड्रॉप केला, त्यामुळेच नुकसान होऊ शकतोय इथे फिल्डिंग करताना, म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमचा फायदा होतोय। धावसंख्या झाली आहे ती 10। 4 बॉलची समाप्ती। आज प्लेइंग 11 मध्ये 2 खेळाडू मला दिसत नाही, 2 ते 3 खेळाडू मला दिसत नाही जे डे 2 मध्ये चांगला दबदबा निर्माण करून गेले। सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडू लॉंग ऑफच्या रिझन मध्ये जातोय, चांगली फिल्डिंग तिथे, तितकाच चांगला थ्रो होतोय। 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत। म्हणूनच कोण म्हणते की ब्लॅक कलर्स हा खराब असतो म्हणून, तसं असतं तर मग शाळेमधील ते काले बोर्ड, ब्लॅक बोर्ड हे पूर्णतः फ्युचर बदलू शकले नसते। म्हणूनच काळा रंग सुद्धा फार महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये। क्रॉस बॅट स्ट्रोक, चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढला, 1 धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता दोन्ही बॅटर मेहनत करत असताना 2 धाव पूर्ण करतायत। दाऊद शेखने आज जबाबदारी उचलली आहे, मी धावा बनवेन, मी संघाकरता काहीतरी करेन। षटक क्रमांक 1 ची समाप्ती। पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 14। 14 विदाउट लॉस। ते मार्गदर्शक आहेत, अर्थातच आपण बघितलं त्यांना, नितेश यांना आपण बघितलं जे गायडन्स करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आले। षटक क्रमांक 1 ची समाप्ती। धावसंख्या आहे ती 14 धावा। सेमीफायनलचा हा मॅच आहे, याआधीच फायनल मध्ये प्रवेश केलाय दिमागदार पद्धतीने पतुपॅकर चुचंद्र टीमने, आणि आता मात्र फायनल मध्ये प्रवेश कुणाचा असेल? 2 संघ आमने सामने आहेत, एक तर 3रा क्रमांक मिळेल, अन्यथा फायनलचं तिकीट मिळेल। महत्वपूर्ण मॅच आहे। स्ट्रायकिंग कडे आहे तो म्हणजेच भूमित, दुसरे षटक टाकण्याकरता आलाय प्रज्वल ठाकूर। खूप चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहेत, आणि येणाऱ्या शनिवार रविवारी सुद्धा याच मैदानावर टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहायला विसरू नका। गोलंदाज सय्यार, फुल टॉस बॉल भूमित करता, चेंडू ऑन साइडला स्कोर लेगच्या रिझन मध्ये खेळून काढलाय, 1 धाव पूर्ण केली, डीप मधून शतरक्षक थ्रो करतोय, 1च धाव। चांगलं टॅलेंट आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली या वेळेला स्वयंभू पायगाव संघाची। धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावा आहेत त्या 15। 5 बॉल शिल्लक आहेत। 5 बॉल शिल्लक आहेत। गोलंदाज प्रज्वल ठाकूर याची जर गोलंदाजी आपण बघितली तर नेहमीच तो पंचांच्या उजव्या बाजूनेच गोलंदाजीसाठी सज्ज असतो। कामगिरी त्याची जर बघितली तर
या स्पर्धेमध्ये चांगल्या विकेट्स मिळवलेत. ओहो, मोठा फटका. याच बरोबर काय घडते बघूया. दुसरे धाबे करता दोन्ही बॅटर धावत आहेत. थ्रो येण्याआधी 2 धाबा होत आहेत पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत ते 17 धाबा. 1 षटक आणि 2 बॉलची समाप्ती. 17. 1 शॉट. या 1 शॉटचा इशारा म्हणजेच एकच धाव असेल. धाव संख्या 16. 16. 7 बॉल मध्ये 15 धाबा दाऊल याच्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये 1 चौकार सुद्धा होता. गोलंदाज सय्यार प्रज्वल ठाकूर. चांगलं समाधानकारक कामगिरी केली आपल्या टीम करता या टुर्नामेंट्स मध्ये. प्रज्वल ठाकूर या गोलंदाजाने छोटा पॅक बडा धमाका. स्वयंभू पायगाव संघ खूपच संघर्ष करत होता आणि अशा स्थितीमध्ये कालच्या दिवसामध्ये त्यांना ती मेहनतीचं चीज झालं. मेहनत केल्यानंतर तो फायदा झाला. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. दांडी गोल. प्रज्वल ठाकूर याचा आत वळणारा चेंडू समजला नाही बॅटरला. विकेटचं पतन झालंय आणि बॅटर डाऊन पॅव्हलिनच्या दिशेने परततोय. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गॉन. काय घडतंय बघूया. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तिथे सज्ज झाले. प्रज्वल. मिडल स्टंपवरचा चेंडू होता. फुल लेंथ होता आणि त्यामुळेच मिड ऑफ मध्ये फक्त वळवलं. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली ती 18 वर. 1 षटक आणि 5 बॉलची समाप्ती. काय सुरेख गोलंदाजी झाली आहे प्रज्वल या गोलंदाजाची. या षटकामध्ये त्याचं काम चांगलं झालं. शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. स्कोर इज 18. जितू पाटील तिथे सज्ज आहे. धाव बाद होऊ शकतो बॅटर आणि पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 2 गडी बाद. 18-19 ची आवश्यकता असेल. टार्गेट आहे 19 धाव संख्येचं स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघासमोर. 19 इज द टार्गेट.
आता फिल्डिंग लावून घ्या. खऱ्या अर्थाने सेमीफायनलचा मॅच आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. त्यामुळेच इथे चांगली रंगरंगोटी करावी लागेल. गोलंदाजी करताना मजबूत पणा आणावा लागेल त्या गोलंदाजीमध्ये. आज बरेचसे खेळाडू नाही आहेत प्लेइंग 11 मध्ये. आपण बघितलं तर प्रकाश पाटील खेळताना दिसत नाही. प्रताप भोईर हे सुद्धा प्लेइंग 11 मध्ये दिसत नाही. कारण 40+ मॅचेस सुद्धा बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळेच हे आपल्याला अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. मितेश प्लेइंग 11 मध्ये आलेत. परशुराम पाटील यांचे सुपुत्र. नवीन बॅटर आपण बघताय. स्ट्राईक कडे बॅटर आहे तो म्हणजे तेजस मुकादम आणि नॉन स्ट्राईक इनच्या कडे नितीन. तेजस मुकादम, नितीन मुकादम हे दोन खेळाडू उतरले. थँक्यू संदीप गावंड सर. थँक्यू अंपायर. गेम ऑन. भरपूर नॉन स्टॉप कॉमेंट्री त्यांनी केलंय. पॅकेज वाढवू आपण काहीतरी. सेमीफायनलचा मॅच जिंकेल तो फायनल मध्ये येईल. 19 धावसंख्येचा टार्गेट. पहिला बॉल भिरकवायचा होता परंतु मिडल ऑफ द बॅटने व्यवस्थित चेंडू येत नाही बॅटवरती. स्वयंभू पायगाव वर्सेस टिवरी स्पोर्ट टिवरी दोन्ही टीमचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेक्षकांची गर्दी देखील अफाट पाहायला मिळते. चंद्रपडा बॉईज आयोजित चंद्रपडा चषक 2025. 1 धाव 1 चेंडू. नितीन काय जबरदस्त बॅटिंग केली होती कालच्या दिवसामध्ये. अक्षरशः बरसलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अर्धशतकाच्या जवळ त्याच्या बॅट मधून एका इनिंग मध्ये 44 धावा आपण पाहिल्यात आणि आता तो स्ट्राईकला आलाय. तेजस नॉट स्ट्राईक इनला. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. यावेळी एकच धाव. चांगली फिल्डिंग. 2 चेंडू आणि या स्पर्धेमध्ये नितीन मुकादमच्या 50 धावा पूर्ण होता. एकदा जोरदार टाळ्या नितीन करता. जबरदस्त बॅटिंग राहिले आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2 चेंडू 2 धावा. पतू पॅकर्स टीम NCAचा दबदबा कायम ठेवलाय. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. डीप मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. इथे काय घडतंय तर डेफिनेटली पंचांचं बोट दर्शविते. येस इट इज अन आउट. रन आउट. उपस्थित आहेत मिनारदादा पाटील. फाईन आर्टिस्ट आहेत. मोठमोठ्या रांगोळ्या आपण त्यांच्या माध्यमातून पाहिल्यात. कलाकार आहेत आणि हेच आहे जुचंद्राचे खरा कलाकार मिनारदादा पाटील. त्यांचं करूया वेलकम. केदारनाथजी पाटील साहेब देखील या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्वप्नील वर्मा आज हजेरी लावले आणि सदस्य आहेत कमिटीचे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या 2 दिवसात कमिटी आहे की नाही हा प्रश्न पडला होता. आता सर्वजण आहेत परंतु या स्पर्धेचं श्रेय आकाश चव्हाणला देईल. 3 बॉल 3 धावा. हुक करायचं होतं. यावेळी मात्र जागते रहो कानाची सिट्टी वाजवून एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू दिले. अशा प्रकारचा चेंडू तुम्हाला बाउन्स दिलाच जाणार नाही कारण की इथे चेंडू पिचिंग झालाय. बरोबर नॅचरल बाउन्स आहे ना तो अगदी शोल्डरच्या वरून आणि डोक्याच्या खालून. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. कोणताही रिव्ह्यू नाही या स्पर्धेमध्ये. जो डिसिजन असेल तोच तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. चला प्लीज पायगाव टीम अंपायरशी प्लीज कोणी वाद घालू नका. त्यावेळी मात्र निर्धाव चेंडू. चांगली बॅटिंग. चांगला परफॉर्मन्स झाला. एखादा चेंडू वरती मोरल डाऊन करू नका. पुढचा बॉल. 4 बॉल 3 धावा. पुन्हा एकदा यावेळी मात्र पंचांकडून इशारा आलाय. हा चेंडू नो आहे.
सेकंड बाउन्स म्हणून त्या कारणास्तव हा नो बॉल. या अगोदर 1 बाउन्सचं वॉर्न देखील दिलं होतं. दोन्ही अंपायर आहेत ते नक्कीच आपण बघतोय. चला फिल्डिंग लावून घ्या. दीपक कोतवाल जे आहेत MC अधिकृत अंपायर आहेत. मोठमोठ्या लेदरच्या मॅचेस ते कव्हर करतायत. 1 डे मॅच, T20 मॅच, मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात आणि ते अंपायर. आणि त्यानंतर याच पंचकृषीतील एक जबरदस्त अंपायर ललितजी भोईर. फ्रीडचा इशारा. 4 बॉल 4 फ्रीड बॉल. फ्रीडचा बॉल आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे. कॅच तर घेतलाय पण तो फ्रीडच्या बॉलवरती रनआउट तुम्ही होऊ शकता. आणि इथे काय करताय तर रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. फलकावरती धावा 5 असताना आणखीन एक दुसरा गडी बाद. पर्यंत या ठिकाणी रनआउटचं दृश्य दाखवलं. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅट तर बराच काळ हवेत होती. स्टंपवरती बॉल आला आणि ते रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. आता दीपक मडवी आणि जितू गवळी यांची कमी जाणवते. धाव फलक झाले 5. जिंकायला 19चं टार्गेट. 14 धावा पाहिजे आहेत. 7 बॉल म्हणजे प्रत्येक बॉल वरती 2 धावा पाहिजे आहेत. लगातार 3 षटकार ठोका. भरत जाधव कलाकार यांच्याकडून 1000 रुपये. जत्रा पिक्चरचे हिरो मिस्टर भरत जाधव. हा चेंडू पाहिलं, निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपून दिलं. वाईट बॉल. प्लीज अंपायर आहेत त्या ठिकाणी, ते तुम्हाला वाईट देतील. तुम्ही वाईट मागू नका, ते स्वतःहून देतील. पायगावनी मॅच विन केली तर भरत जाधव यांच्याकडून 1000. स्ट्रेट खेळायचं होतं परंतु एकच धाव. आणि या क्षणाला काय घडतंय तर पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात अवघ्या 6 धावा. अप्रतिम गोलंदाजी. 7 धावा माफ करायचे. 7 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. 6 बॉल आणि पाहिजे आहेत 12 धावा. 6-12. नयन, कारण की त्यांनी देखील यादव परिवार मध्ये आपलं नोंदणी केले. आणि रात्री कुस्त्यांचा एक जंगी सामना आपण पाहिला होता. मलखंब. आज देखील अपेक्षा आहे. आज सर्व प्रिय आहेत. अंकितने काय बॅटिंग केली चंद्रपाड्याच्या ग्राउंड वरती. भावेश पुणेकर यांच्या संघाला पराभव केला. जबरदस्त बॅटिंग केली अंकितने. आणि तिथे पहिल्यांदाच चंद्रपाड्याच्या ग्राउंड वरती 50+ धावा चेस झाल्यात अंडर क्रिकेट मध्ये. तिथून डायरेक्ट अंकित इकडे आला होता. मॅन ऑफ द मॅच तिकडे मिळाला होता. तिथे षटकार जात नाही, तिथे 2 षटकार ठोकले. संपूर्ण स्पर्धेत लागले होते 2 षटकार. चला घाई करायचंय, नो डाऊट की महत्वाचा मॅच आहे, पण तो आपल्याकडे टाइम कमी आहे. टाइमपास करू नका. सर्वांना माहिती आहे टाइमपास जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये फार घातक असतो. थँक्यू. मिनार दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दरवर्षी आपल्या चंद्रपाडा बॉईजची स्पर्धा असते आणि दरवर्षी त्यांच्याकडून चांगले योगदान राहिलंय म्हणून त्यांचं खूप खूप आभारी आहोत. 19चं टार्गेट होतं. 7 धावा आल्यात. 6 बॉल 12 धावसंख्येची गरज. मॅच इथून ऑन झालाय. काउंट डाऊनला सुरुवात झालाय. जितू आलाय बॉलिंग मार्क वरती. आज मॅच जितवावं लागेल आपल्या संघाकरता. देऊया पुन्हा एकदा दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 6 बॉल 12चा पहिला बॉल जितूचा. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती दांडी गुल. विकेट डाऊन.
हॅलो 10 धावसंख्येची गरज आहे. 9 धावा झाल्यात. 19चा टार्गेट आहे आणि येणारे बॉल आहेत 2 चेंडू 10. ही स्पर्धा पुन्हा पुन्हा पहा. ही मॅच पुन्हा पुन्हा पहा. 2 बॉल पाहिजे आहेत 10. काय मॅच झालाय. जबरदस्त मॅच. असं नाही की मॅच संपलाय. स्वयंभू पायगाव इथून कमबॅक जरूर करेल. या चेंडूवर कोणत्याही परिस्थितीमध्ये चौकार किंवा षटकार ठोकलाच पाहिजे या विचाराने बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन दहा यावेळी आता म्हणू शकतो की टिवरी संघाने 99% तर मॅच खिशात घेतलाय. परंतु एखादा एक्स्ट्रा बॉल जितूने काय गोलंदाजी केले. भरत जाधवने पैसे लावले होते. परंतु आता टिवरी संघ कॉंग्रॅच्युलेशन टिवरी स्पोर्ट. टिवरी संघ आलाय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. लगेच टॉसला यायचंय टिवरी संघाचा कॅप्टन आणि येताना मॅन ऑफ द मॅच जोडीलाच या. जितू ठरला या मॅचचा हिरो. जितू आणि दाऊल हे 2 नावं होती. कोणाला द्यायचा मॅन ऑफ द मॅच सूरज किनीच सांगेल. 15 धावा दाऊलने देखील केल्यात. परंतु गोलंदाजाने